हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी कृष्णाचं सामान घ्यायला आलो आहे. हे छोटे छोटे असं फेट आहे, क्लिअर दिसतंय की नाही, छान आहे. ह्याला मोराचा पंख आहे. हा मोठा होईल खूप. आपल्या ते देवारात मूर्ती असते ना त्याच्यासाठी हवा आहे. छोटे हवे छोटे. आणि अशी गाडी आहे 150 रुपयाला. मोठी साईज पण आहे. बघू कोणती घ्यायची. रेडीमेड पण भेटतात. अशीच मूर्ती आमच्या घरी, त्याच्यासाठी असे ड्रेस. हे बघा इकडे अशा कंठी आहेत छोट्या छोट्या. जी साईज पाहिजे ती साईज आहे. हे पण असे मस्त मस्त आहेत. 10 रुपीजला. नूतन ह्याच्यामध्ये कंठी बघूया ना. कंठी त्याला लागणार आहे. पाळणे खूप महाग आहेत. हे बाई त्यात मोराचे पंख. हे कैसे आहे? 20 ला एक ना. लेकिन जी पे है. कितने का? आम्ही आता आलोय भुवनेश्वरला. थोडीशी झाली आहे शॉपिंग, अजून थोडी बाकी आहे. बघू काय तिची तयारी चालू आहे आता. ते रस्ता पूर्ण बंद झाला. आणि रिटर्न दुसरीकडे जातो. अरे बासरी घ्यायची राहिली ना, पण काय करायचं. ते त्याचे पण ओटभरणीचं पण सामान मिळतं ना इथे. जी गाडी येते म्हणून सगळं बंद झालंय. तिथं भुवनेश्वरला खूप काही शॉपिंग करण्यासारखं आहे. सगळं स्वस्तात पण मिळतं. हे बघ इकडे आहेत रबर. म्हणजे ते पुरा पॅकेटच्या पॅकेट घ्यावं लागेल. नशीब जीपे करून नंतर ऑफिसवरून लवकर आले तर पास्ता बनवणार आहे नाश्त्यासाठी. आणि नंतरला बघू जेवणाचं काहीतरी. सर्वात आधी तर मी पहिली पास्ता बॉईल करून घेते. ऑफिसवरून आले त्यामुळे खूप भूक लागली. पास्ता घेतलाय. थोडंसं तेल टाकते चिपकायला नको म्हणून. आणि नंतर मीठ टाकते. तोपर्यंत एका साईडला चहा ठेवते म्हणजे नाश्त्याचं होऊन जाईल. तर आता मी पहिला कांदा मिरची वगैरे जे काही लागणार आहे पास्त्यासाठी ते सगळं कापून घेते. नंतरला आपण भेटूया. बनवायला घेतलं आहे इथे पास्ता. बघू बाहेर खूप पाऊस पडतो आणि मी इकडे पास्ता बनवते आणि चहा बनवले. अँगल नाही जमत आहे तुम्हाला दाखवायला. सगळे सॉस वगैरे ॲड करून ग्रेव्ही बनवून घेते. पकडते जरा. रेडी झालाय पास्ता.
मी एकटीनेच टेस्ट करू. खरं सांगा कशाला. गरम केलेला कारल्याचा रस. साखर टाकली पण काय यार, कधी माझ्या हातची चहा चांगली गेली. तुम्हाला आवडतं ना जास्त म्हणून. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत.